नमस्कार, मी सुवर्ण आपल्या SSD मराठी ब्लॉगमध्ये स्वागत करते। बघा हा किती पाऊस पडतोय आज महाभयंकर पाऊस पडतोय आज सकाळी काय रात्रीपासून पाऊस चालू आहे, अजून पाऊस चालू आहे, उघडला नाही। आणि आता सकाळच्या 11 वाजले तरी पण कसा अंधार दिसते बघा, पूर्ण अंधार दिसते आता। आणि पावसाचा आवाज तुम्हाला येतच असते, सगळ्या रस्त्यावरती पाणी साठले। आणि आज शाळेला सुट्टी काही जाहीर केली नाही, खूप पाऊस चालू आहे आज। तर मी मोबाईलमध्ये मेसेज बघितला तर शाळेला सुट्टी होती 12च्या नंतर, तुम्ही येऊन घेऊन जावा 12 वाजता असं म्हणत होते, कारण खूप मोठा पाऊस पडत होता। आणि वरूनच सरकारने सुट्टी दिली आहे आणि उद्याची पण सुट्टी दिली आहे। आणि आज पण 12 वाजता तुम्ही स्कूलमधून येऊन घेऊन जावा तुमच्या मुलांना, असा मेसेज केला होता हेवी रेनफॉलमुळेच। तिची पूर्ण अर्ध्यापर्यंत चाक पाण्यातच आहे ती। खूप पाऊस आहे आज। आज काय भेटले शाळेत? चल आज का लवकर आली ग? दोन्ही कपडे काढ, कपडे चेंज कर, दुसरी घाल। गरम पाणी बघ टबात। हा नाही बरं आहे। तसं तर सानूची शाळा सुटते किती वाजता? 3 वाजता सुटते रोज, पण आज खूपच पाऊस आहे त्याच्यामुळे आज 12:30लाच त्यांना सुट्टी दिली। येऊन घेऊन जावं बोलले 12:30 वाजता हेवी रेनफॉलमुळे। खूप मोठा पाऊस होते, 3-4 दिवस झाले सलग। अजून सुद्धा पाऊस काय स्टॉप नाही झाला, चालूच आहे पावसाचं। आणि आवाज येतच असेल तुम्हाला पावसाचा। रस्त्यावरती सगळं ढूळ साठल्यात पाण्याचं। आणि हे बिल्डिंगचं तर बघा, खालचा एक फ्लोअर भरून दुसरा फ्लोअर अर्धा झालाय। पलीकडचं तर काय दिसत पण नाही, एवढा पाऊस येतोय। आणि आज हे पण आलेत म्हणजे सानूला घेऊन। खावा खावा तुम्ही दोघं जण, जेवा। ताट देऊ का? हाँ तर पढ़ाई नहीं था, कुछ भी नहीं था। कुछ भी नहीं था? क्यों? कुछ भी खाना है। मामा करो ना तुम। बस किती टाइम जेव पप्पा जवळ। एक बघो, एक टिफिन असतो ना, म्हणजे शॉर्ट ब्रेक। हाँ फर्स्ट ब्रेक तर एक हाँ एक फर्स्ट म्हणजे एक त्याला एक चपाती मी खाऊन टाकली आणि मग दुसऱ्या टिफिन तर नाहीच होतं। बरं ठीक आहे, 2 ब्रेक असतील 3 पर्यंत, एक शॉर्ट ब्रेक एक लॉंग ब्रेक। खूप पाऊस आहे खूप। आपण आता साईबाबाला आलोय। इथं आमच्या जवळच एक मंदिर आहे साईबाबाचं। इथं बघा कार्यक्रम असतात छान छान। बघूया आता आपण कार्यक्रम आधी दर्शन घेऊन येऊ।
पप्पाकडे आहेत पप्पाकडे. नीट टाक. मंगळागौर बोलायचं का? छान कार्यक्रम आहे आज. इकडे महाप्रसाद असतोय. हे बघा आज खूप क्राऊड आहे. खरंतर काही मी या लावणीला बदनाम केलं मित्रांनो, परंतु सांगू का, बैठकीची लावणी असेल त्या लावणीतून प्रबोधन व्हायचं, कोडे टाकले जायचे. आणि म्हणूनच पट्टे बापूराव आणि सुरेखा पुणेकर यांचे चेहरे आठवणी करणारा एक परफॉर्मन्स सध्या तुमच्या महाराष्ट्राची नृत्य परंपरा ज्या नृत्यात जोपासली जातोय ना, त्याला लावणी असं म्हटलं जातोय. लावणी आवडली असेल, विदाऊट कॉस्ट्यूम कोणत्या प्रकारची वेशभूषा नसताना साकारलेली लावणी होती ज्ञानेश्वर सरांची. आणि त्या ज्ञानेश्वर यांचा छान छान इंस्टाग्रामवर तुम्ही पाहू शकाल. ज्ञानेश्वरचं एक ऑफिशियली अकाउंट आहे आणि त्याचबरोबर फेसबुक, त्याचबरोबर इंस्टाग्राम, यूट्यूबला सुद्धा ज्ञानेश्वरच्या नावाने आपल्याला पाहायला मिळतील. आता फक्त एक परफॉर्मन्स देते इंग्रजला निश्चितच नंतर आणि आपण जाऊया तोपर्यंत एक छानसा विठ्ठल ममताबाद सर आपण जायचं पत्रकार